नमस्कार, मी दामिनी. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज मी बनवणार आहे आकाशकंदील. त्याच्यासाठी मी इथे 13 बाय 6.5 इंच असे स्क्वेअरमध्ये मी पुठ्ठ्याचे तुकडे करून घेतलेत. असे मी 4 टोटल तुकडे घेतलेत. त्याच्यानंतर मी इथे सॅटिनचे फॅब्रिक यूज करणार आहे. त्याच्यासोबतच इथे मी त्या पुठ्ठ्याला 1 इंच असे चारी बाजूनी 1 इंच आतमध्ये मार्किंग करून घेतलेत आणि ते मी आता जॉईंट करून असं स्क्वेअर आतमध्ये काढून घेते आणि ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. कट करून घेताना तुम्ही व्यवस्थित कटरच्या साहाय्याने वगैरे कट करू शकता. मी हे आकाशकंदील गेल्या वर्षी बनवलं होतं तेव्हा माझ्याकडे कटर वगैरे अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी बेल्ट वापरूनच कट करून घेतले होते. आणि इथे मी आता सॅटिनचे कापड घेतलं आहे. इथे मी 4 वेगवेगळ्या कलरचं वापरलं आहे. त्याच्यानंतर आपण जे पुठ्ठा कट करून घेतला आहे तो असा ठेवून त्याच्या बाजूने जवळपास अर्धा इंच जास्तीचं मार्जिन ठेवून चारही बाजूने मार्जिन ठेवले आणि कट करून घेतले. असे मी 4ही कलर कट करून घेतलेत आणि ते आता मी एकावर एक असे ठेवून आपल्याला स्क्वेअर बनवून घ्यायचं. त्याच्यासाठी मी मशीन शिलाईने जॉईंट करून घेतलं आहे. 4ही तुकडे मी जॉईंट करून घेतलेत आणि त्याच्यानंतर ग्लू गनने हे सगळे पुठ्ठे आहेत ते मी कापडाला चिकटवून घेतलेत. हा इथे मी एक चिकटवून घेतला आहे. तसेच बाकीचे सुद्धा आता चिकटवून घेते आहे. त्याच्यानंतर हे जे काही एका साईडचं मार्जिन होतं ना ते मी असं ग्लू गननेच चिकटवून घेतलं आहे. तसंच आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे. आणि हे जे काही मधलं मार्जिन आहे ते सुद्धा मी ग्लू गनने चिकटवून घेतलं, त्यामुळे ते जास्त बाहेर येणार नाही. हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे, तो मी आता रिपोस्ट करते आहे. आता हे बाकीचे जे काही पुठ्ठे आहेत ते सुद्धा मी आता कापडाला जॉईंट करून घेते आहे. आणि आता दोन्ही साईडच्या बाजूला जे काही मार्जिन आहे ते सुद्धा मी असं जॉईंट करून घेतलं आहे. हे मी एका साईडचं घेतलं आहे, तसंच दुसऱ्या साईडसुद्धा करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला खालचं जे काही एक्स्ट्रा मार्जिन होतं ते सुद्धा आपण जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे जसं खालच्या साईडने जॉईंट करून घेतलं आहे तसंच वरच्या साईडने सुद्धा जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते सुद्धा असं जॉईंट करून घ्यायचं आहे. हा इथे आता मी सगळं जॉईंट करून आपलं झालं आहे. आता जे काही एका बाजूने असं ओपन दिसतंय ते आता आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला स्क्वेअर आहे तो तयार होईल. त्याच्यासाठी मी इथे सुई दोऱ्याच्या ह्यानेच मी इथे जॉईंट करून घेतलं आहे. अगदी वरपर्यंत मी सगळे इथे हात शिलाई देऊन जॉईंट करून घेतले. आता जॉईंट करून झाल्यावर आपल्याला इथे टेसल्स आता बनवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी नॉर्मल वुवनचं आपलं जे काय मटेरियल असतं ते यूज करून हे असे छोटे छोटे टॅसल्स बनवून घेतले आहेत. ते बनवत असताना आपण जे वरती सॅटिनचे जे काही फॅब्रिक वापरले 4 कलरचे त्याच कलरचे मी ते बनवून घेते. 4ही कलरचे सगळ्या ह्याचे बनवून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये मी आता बीडसुद्धा वापरणार आहे. हे असे बनवून मी घेतलेत 4ही कलरचे. त्याच्यानंतर इथे वरती कंदिलाच्या आपल्यावरती थोडंफार शायनिंगसाठी मी ते लेस वापरले, ती सुद्धा मी ग्लू गननेच चिकटवून घेतली आहे. सगळ्या म्हणजे 4ही कलरला आपण ते आता लेस चिकटवून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला ते काही वरती आता हँगिंगसाठी आणि खाली लटकन एवढंच लावायचं राहिलं आहे. ह्या सगळ्या टॅसल्समध्ये मी असे बीड्स टाकून लावून घेतले आहेत. आता हे सगळे मी वापरताना म्हणजे चिकटवताना हे 4ही कलरचे असे सिक्वेन्स वाईज घेतलेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सिंगल कलरचे सुद्धा वापरू शकता. इथे मी सगळे लावून घेतलेत
आणि आता वरती त्या कंदिलाला डेकोरेट करण्यासाठी मी ते मिरर्स वापरले आहेत. ते सुद्धा मी ग्लुगननेसुद्धा चिकटवून घेतले आहेत. आणि मिरर्स वापरताना ते मी असे सिक्वेन्स वाईज न लावता कुठेही असे लावलेले आहेत, त्याच्यामुळे ते जास्त छान दिसत आहेत. चारही बाजूनी लावून घेते आता ते मी. इथे मी डेकोरेट करण्यासाठी मिरर्स वापरले आहेत. आर्टिफिशियल फ्लॉवर्स वापरले तरी चालतील किंवा आपण स्वस्तिक वगैरे हँडपेंट करून काढलं असतं तरीसुद्धा चाललं असतं. इथे माझे सगळे आता मिरर्स लावून झालेत आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त आता वरती हँगिंगसाठी लावून घ्यायचं आहे. आता वरती ते हँगिंगला मी सिंपल असं वुलनचंच वापरलं आहे. इथे वुलनपेक्षा तुम्ही नॉट वगैरे वापरले असते तरी चाललं असतं. हे असं आपलं कंदील बनवून तयार आहे. आणि हा आहे त्याचा लूक. कसं वाटतं आहे? तुम्हाला आवडलं का नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.